माझ्या माहितीप्रमाणे या असलेल्या तुमच्या असलेल्या या सभापतीच्या खुर्चीला मान आहे, अधिकार आहे आणि त्या अधिकारातून जो निर्णय घेतलेला असतो तो एकदा दिल्यानंतर त्याला परत कोणीतरी आव्हान देण्यासाठी किंवा त्याला कोणीतरी परत प्रश्नचिन्ह उभं करणं हे चुकीचं आहे। सत्य परिस्थिती आहे, ज्यावेळेस चर्चा होते, चर्चा झाल्यानंतर निर्देश दिले जातात। जर खऱ्या अर्थाने न्याय कुठे मागायचा तर सभागृहात मागला। आपल्याकडे बरीच कलम आहेत, त्या असलेल्या कलमाप्रमाणे अत्यंत निकडीची एखादी घटना घडली तर ती घटना सभागृहामध्ये चर्चेला येते आणि ती चर्चा झाल्यानंतर आपण निर्देश देतो। IPS IAS ऑफिसरला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात किंवा चुकीच्या अशा प्रकारच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल चर्चा करून दोषी ठरवायचं नसेल तर मग त्यांना मुक्तपणाने अधिकार दिल्यागत होईल आणि मग त्या असलेल्या अधिकाराचा गैरवापर जर झाला तर त्याचा अर्थ चुकीचा आहे। कुठला तरी त्याला बंधन, त्याला कुठेतरी दबाव किंवा कुठले तरी धाक असायला पाहिजे। विधानसभा आणि विधान परिषद त्याच्यासाठीच बनवलेली आहे आणि म्हणून मगाशी जी चर्चा झालेली आहे, मी त्या चर्चेवर आता ती चर्चेवर मी उलगडा करणार नाही, कारण प्रत्यक्ष आम्ही पण तिथं होतो। म्हणून जी चर्चा झालेली आहे त्याच्यावर निर्देश दिले असेल आणि त्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने एका सदस्य, एका मंत्र्यांना जर अशा प्रकारचं वागणूक, मी तर बोलतो हक्कभंग टाकायला पाहिजे होता, परंतु तरी सुद्धा केला असेल तर घेतलेल्या निर्णयाला आपण बदल करू शकत नाही आणि ती जर बदल करण्याचा निर्णय दुर्दैवाने आपल्याला घ्यायला लावला, मी लावला मुद्दाम बोलतोय, जर तशा प्रकारचा चर्चेला आणून बदल करायला लावला तर एक चुकीची पडता या सभागृहात पडेल। मला वाटतं की या संदर्भामध्ये जो निर्णय खाली मुख्यमंत्र्यांनी पण निर्णय घेतलाय की चौकशी करून आम्ही ताबडतोब कारवाई करू। जर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, आपण निर्देश दिलेले आहेत, त्याची चौकशी, त्याची निलंबन ते झाल्यानंतर जे काय व्हायचंय ते बाहेर येऊन द्या। सभापती महोदय, त्यांना कंप्लीट करू द्या। तुम्हाला नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।